नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मानवाने यूट्यूब चॅनलवर. तर थंबनेलवर तुमका समजला असं आता आपण जात लावू काय माहिती आहे देवगडच्या भाटीवर कशासाठी तर काहीतरी घेऊसाठी मासे चिंगळा जास्त करून चिंगळा हवी आहे, त्याच्यामुळे आपण चिंगळा बघतो लाव. तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट काय जाऊया मागे या भाटी. तर मी इले पैसे घेऊ काय, चला तो व्हिडिओ सुरुवात करतोय. ते बघा मित्रांनो, सकाळी सकाळी हिला मासे घेऊ का, वाजले किती आहेत 7:45. एवढी खायची सकाळ आमच्यासाठी सकाळ जा. बघूया काय काय मासे आहेत ते बघा दाखवतोय. पहिला माहिती आहे ना देवगड भाटीवर, हे बघा देवगड चांभार घाट मासळी विक्री केंद्र. हे बघा माहित काय ती आणि ही वाली सगळी नाही, ही वाली बघूया बघूया. सरंगो बघा केवढं मोठं वाटतो. कधी पण यावं देवगडात, हे सगळे आपलेच वहिनी आहेत. तुमका व्यवस्थित एकदम फ्रेश पैकी मासे देतल्या. चेहरे बघून घ्यावा, यांच्याकडनंच घ्यायचे मासे. ही मोरीची पिल्ला बघ एवढी आहे छोटी छोटी. ही मस्त छान आहे. सरंगो बघा कट केलं. सौंदाळे मोठे होते आज. 220 एकत्र ही 200 रुपये. 200 रुपये शावनी बघ काय ता कोलमी. पहिली बघून ठेवा, ही हात देता काय बघते माका. चांगली काढ मोठी मोठी. हे बघा आता चिंगळा घेता. किती पीस येतले काय घे. हा मोठे मोठे काढ फक्त बस. बारीक पण वरती लावा एक पीस 26 होऊन दे. हे बघा आता ही चिंगळा घेतला लवकरच तुमच्या याची रेसिपी पण बघू मिळतली. या तू हा मग मी करते आता घे. हे बघा चिंगळा घेतला ना. काय करतो तू हातात. नाही पण सरगो पण घेतल्या ना जावं मी बघा. सरगो कापताना दाखवूया ना त्यांना. मोरीची वाटो काय कापलेलं वाटो. बांगडे पण फ्रेश होत पण बरी साईज बरी आहे ना. मोठं भरलो बांगडो करू हे बरं. हा हे बघा हे लोकांचे मासे घेतलेले आहेत, ते स्वतःचे मासे म्हणून सांगतायत. चालू करा आधी. हे बघा वहिनीने किती मस्त रित्या कापून ठेवल्याने बघा सुरमई. अशी वाटतं सांगा मग कमेंट मध्ये. ही बघा ही मोरी आहे कापलेली, चिंगळा सोडलेली. बघा सरंगो सरंगो कापतात. सरंगो मोठे मोठे तुकडे दिसायला. बघा मी कट करणार नाही. दादा बघतो ना आमचा त्यांचे व्हिडिओ. आईक माझ्या
मासे आणून गेली वाटतं. ती पण सापडली ना सुरमई. एवढे मोठं वाटतं बघा. मी केलं 3x केलं वाकात. असंच टाका thumbnail. आणि दादा वहिनी पण टाका. 1,500 रुपयाची सुरमई घेतला आणि काय सुरमई असं टाका. इलावती 4-5 दिवस करून हो 4-5 शॉट करतो वेगवेगळे. दिवस. हे बघा हय मासे घेतलास. हे बघा देवगड भाटीर तुम्ही हय मासे घेतलास ना की त्याच्यानंतर तुमका जर प्रश्न पडत असतात हे घराकडे जाऊन साफ कसे करायचे तर घराकडे जायची गरज काय नाही हा. हे बघा हय बसलेले असतात हय तुमका व्यवस्थित चांगल्या पद्धतीने स्वच्छ साफ आणि तुमका वय तसे तुकडे काढून देतील. हे बघा आता हे ऐसुले मासे आहेत ना असे ते ह्याच्यात भरून ते तकडी वरती जातले आणि तकडी विकूक जातले. सकाळी लवकर येत असतात तुमका हय मासे मिळतले त्याच्यानंतर तुमका खय मिळतील तर आपण दाखवतोय. म्हणजे जर तुमका येऊक उशीर झालो तर तुमका मासे खय मिळतले तर आपण मी दाखवतोय. अगदी आजी कोलंबी साफ करता. हे बघा हे बगडे. आणि मित्रांनो बघा आमची देवगडची भाटी. सकाळी आवाज सर्दी झाली आहे मित्रांनो जरा समजान घ्यावा आवाज. वैताग दिला ना त्याने सर्दीन. काळे बगडे आहे काळे बगडे. हे बघा आणि हय सगळे जे बोटी येतात ते हय येतात हय असे पुढे आणि हायना मग तो मासो हाणता तकडी वरती लिलावासाठी. यांना मासे घेऊन इले की अकडी लिलाव असता. एकदम सकाळी लवकर येशाल ना तर तुमका लिलाव ह्या करू भेटात लिलाव. आणि त्याच्यानंतर जरी एकदम किती आता 8 वाजेपर्यंत येलास तरी तुमका हे मासे मिळतले. 8 नंतर येतात तर तुमका वरती रस्त्याक मासे भेटतले ते खय तर तुमका दाखवते. आता हे बघा आता या पूर्ण खाली झाला. आता पण दुपारी एक भरता ना लिलाव 3, 3:30, 4च्या मनान काहीतरी भरता. मग थंय पण तुम्ही येऊन घेऊ शकता. हे बघा थंय जर तुमका मासे मिळाले नाही तर तुमका हय मिळतले मासे. बघा वरती भाटीवरनं येताना ना तुमका वरती मासे मिळतले बघा आकडी. देवगड स्टँड सोडलास ना ए बाबा बाजू रो. देवगड स्टँड सोडलं सर्दी झाली होती काय होता. देवगड स्टँड थांबा शावणी चेतलंय बघ. देवगड स्टँड सोडलास की तुमका जरा खाली गेलास की मासे मिळतले. बघा हा देवगड स्टँड. चला तर मित्रांनो या भाटीचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं हे माका नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असं तर लाईक आणि शेअर करू विसरा नको. आणि कोणी तुम्ही आतापर्यंत देवगड भाटीवर मासे घेतलास ते पण सांगा. आमका वाचूक बरा वाटतं. तुमचे कमेंट आम्ही वाचतच असतो. फक्त रिप्लाय सगळ्या देऊक जमत नाही. तर चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू. आणि जय सद्गुरू. साफ करून आणलं ना आता काय करतं दोरवानी काढतोय. हा तर मित्रांनो डायरेक्ट साफ करून कोलमी हाणशाल आणि डायरेक्ट खाशाल तर अशी खायची नाही. ह्याच्या आतमध्ये ना दोरो असता एक आतमध्ये. म्हणजे पोटबीट जरा दुखता बिकता खराब होता त्याच्यामुळे तो दोरो साफ करून टाकायचो. हे बघा हे असं दोरो असतो. हे बघा आता काढून टाकलाय बघा शावने. हे बघा तो दोरो काढून व्यवस्थित धुवून साफ करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर किती तरी मस्त दिल्याने हा मित्रांनो चांगले मासे हवे 200 रुपयाची बरी होत.